नमस्कार. आपण सगळेजण सध्या पाहतोच आहे की गेल्या आठवड्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये सरासरी कमाल तापमानामध्ये वाढ झालेली दिसत आहे. 36 डिग्री सेल्सिअस पासून 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत कालपर्यंत तापमान आपण पाहतोय दिवसभराचं झालेलं आहे. आणि हा वाढलेला जो बदल आहे तापमानामध्ये, हा जो बदल आपण पाहतोय उत्तर भारतामध्ये हरियाणा, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी कमाल तापमानामध्ये वाढ झालेली असल्यामुळे ते चित्र आपल्या विदर्भात सुद्धा जाणवत आहे. आणि इथून पुढे 2 दिवस 10, 11 आणि 12 तारखेपर्यंत हे कमाल तापमान असे जिल्ह्यात वाढलेले आपण पाहू. यामध्ये 39.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान वाढण्याची सुद्धा शक्यता आहे 12 तारखेपर्यंत. पुन्हा 13 तारखेपासून जिल्ह्यामध्ये कमाल तापमानामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनं घट होण्याची सुद्धा शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. तत्पूर्वी भारतीय हवामान खात्यानं या महिन्याचा दीर्घावधी तापमानाचा जो अंदाज व्यक्त केला होता त्यात असं सांगितलं होतं की पश्चिम विदर्भामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यात तापमानामध्ये फारसा बदल न होता सरासरी इतकं किंवा सरासरीपेक्षा किंचित जास्त तापमान या महिनाभर राहणार आहे. तर शेतकरी बांधवांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे हा सल्ला राहील की त्यांच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना, फळबागांना, भाजीपाला पिकांना ओलीत करताना शक्यतो सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येईल. धन्यवाद.